नमस्कार, मनीषा स्वादिष्ट रसोईमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची डिश आहे ही ब्रेकफास्ट डिश आहे रवा आणि पोह्याचे आप्पे। खूप टेस्टी असे हे स्वादिष्ट डिश पहा कशी बनवायची ते। इथे मी पोहे धुवून घेतलेले आहेत 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा आहे, दही आहे 1 वाटी, त्याचबरोबर आणि हे मीठ आहे 1 टीस्पून आणि खोबरं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, बारीक चिरून खोबरं घेतलेले आहे, पाऊण कप रवा आणि हे मूग डाळीचं पीठ आहे, रोस्टेड मूग डाळीचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत, त्याचबरोबर सोडा आणि मीठ आहे। तर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आहे। चला तर आपण बनवायला चालू करूया। हे डिश आपली झटपट बनली जाते आणि त्यावेळेस नाश्ता बनवायचा असेल तेव्हा ही डिश आपण बनवू शकता। पोहे मी हे धुवून घेतलेले आहेत, 1 वाटी पोहे आहेत आणि पाऊण वाटी हा रवा आहे, त्याचबरोबर दही घेतलेला आहे 1 वाटी, मीठ आहे 1 चमचा आणि या मिरच्या घालत आहे यामध्ये, त्याचबरोबर आपण कढीपत्त्याचे 1 अर्धा पाने घालायचे आहेत। हा अर्धा टीस्पून आपण खायचा सोडा घातलेला आहे, कोथिंबीर आहे आणि हे रोस्टेड मूग डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे। मी मूग डाळ भाजून असे रोस्ट करून ठेवते आणि त्यावेळेस मुलांना धिरडे वगैरे बनवण्यासाठी उपयोगात येते, तेव्हा याच्या चवीनुसार मी घातलेलं। तर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेत आहोत। पहा या प्रकारे आपण बारीक करायचं आहे। आता आपण हे बारीक केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। या प्रकारे हे मिश्रण थोडं घट्ट आहे म्हणून आपण याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करत आहोत। मिक्सरच्या भांड्यातूनच आपण हे पाणी घातलेलं आहे, त्याचबरोबर आपण हे सर्व कांदा, खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरलेले याच्यामध्ये मिक्स करत आहोत। हे आपलं आप्याचं हे पीठ असं जाडसर थोडं आणि जास्त पातळ नाही ठेवायचं। आता आपण आप्पे पात्रामध्ये आप्पे बनवत आहोत। या प्रकारे आप्पे बनवून घ्यायचे आहेत। खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट असे हे आप्पे बनतात। आपण ही डिश नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपण सर्व आप्पे तयार करून घेऊयात। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे उकडून घेतलेलं आहे। एक 10 मिनिटं त्याला मीडियम आचेवर उकडून द्यायचं आहे। चांगले असे भाजले, आतून ते शिजले जातात चांगले। आता आपण याला दोन्ही साइडने चांगलं खुसखुशीत भाजणार आहोत। पहा मस्त झालेले आहेत। अशा प्रकारे आपण हे सर्व आप्पे पात्रामध्ये आपण हे आप्पे तयार करत आहोत। स्पॉन्जी, सॉफ्ट आणि टेस्टी आप्पे तुम्हीही बनवा। पहा मस्त डिश बनलेली आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या कमेंट्समुळे मला मोटिवेशन मिळणार आहे आणि मी अजून वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत शेअर करेन। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। चॅनेलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली असल्यास